थोडा लहरी होतो मॅच खेळायला गेलो अगदी धोनीच्या फिल्म सारख्या म्हणजे त्याच्या भाऊ म्हणाला अरे पेपरात तुझं नाव आहे अरे बॉम्बे टीम मध्ये तुला सिलेक्ट केलंय तर आमिर मला म्हणाला होता अरे माझं होम प्रोडक्शन आहे म्हटलं 6 महिने यार थिएटर पासून दूर राहावं लागेल तर दॅट्स नॉट पॉसिबल अपन का क्या है तेरू ऐसा छीका आकडा मारेगा तेरू नो नजर आएगा रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून अद्भुत क्रिएटिव्ह सादर करत आहे पॉपकॉर्न पे चर्चा प्रमुख भूमिकेत आहेत मकरंद देशपांडे प्रेक्षकांना विनंती आहे की तुमचे मोबाईल फोन स्विच ऑफ करू नका ते ऑनच ठेवा कारण तरच तुम्ही आमचे व्हिडिओ बघू शकाल तर आपण स्वागत करूयात आपल्या पॉपकॉर्न पे चर्चामध्ये मकरंद देशपांडे यांचं टाळ्या मला माहित नाही या थिएटरमध्ये या रंगमंचावर कसं स्वागत करतात ते काही नाही पाया पडून बसा तर आता आपण नाटक करणार आहोत म्हणजे चर्चा करणार आहोत ती आहे पॉपकॉर्न पे चर्चा खास पृथ्वी स्टाईलमध्ये नाटक पूरी जिंदगी लग जाती है काही जीवन बिवन लागत नाही चायला पण तुम्ही तुमचं जीवन दिलंय नाटकाला तो एक अवस्था व्हायला पाहिजे मला असं वाटतं मला कधीच वाटत नाही मी विंगेत नाही एंटर करतो आय फील ऑल द टाइम आय ऑन स्टेज त्यामुळे नाटकात मला असं कधीच वाटत नाही की आता आपली एंट्री आहे तेव्हा आम्ही पण सगळे मोठे होत होतो तेव्हा नाना पाटेकर विनय आपटे अमरीश पुरी साहेब ओम पुरी साहेब मग काय म्हणतो समीर मग ते म्हणायचे की काय नाना संचारला तुझ्या नाही रे विनय संचार म्हणजे दिसला ना जरी लांबून जाताना तरी आवाज बदलायचा काही नटांमुळे हा खर्जा आला असं मी सांगेन म्हणजे अगदी जुन्या नटमुळे पण खर्जा आला पण त्यांच्यावर तो शोभून दिसायचा बरोबर माणूस जेव्हा आपल्या पट्टीत बोलतो तेव्हा त्याच्याकडे खूप श्वास घ्यायला जागा असते श्वास तो शांत घेऊ शकतो मी उगाच जर त्या बघ मला श्वास लागणार हळूहळू नाहीतर मी काय म्हणतोय तिथेही श्वास लागणार मला वाटतंय माझ्या आवाजात बोललो माझ्या पट्टीत बोललो तर मी सहज बोलू शकतो और मैं बोल रहा हूं तुमसे रुक ना आणि तो इथे थांबतो हे त्याचं आहे पण काय होतं कधी कधी तो इथनं येतो आणि तो त्याच्यात मी म्हणतो बोल इथनच बोल हा बरोबर जर ते तू केलं नाहीस तर ते कसं होईल तू इथे आला काही नाहीये आणि मग तू आणि मग ते सगळं खराब होणार बरोबर खरंय मोमेंट ऑफ ट्रूथ पकडत 22 वर्ष झाली यांच्या थिएटरला अंश थिएटर ग्रुपला आणि किती नाटकं लिहिलीत तुम्ही 50 म्हणजे वर्षाला 2 नाटकं तुम्ही लिहिलीत ती इथे सादर केलीत कसं म्हणजे आणि त्या दरम्यान तुम्ही सत्या पण केलं सरफरोश पण केला जंगल पण केला ते सगळं कसं जमत होतं मग आणि मग साऊथ मध्ये पण केलं पण केलं आणि सिनेमे पण डिरेक्ट केले स्वतःचे ते म्हणजे कसं म्हणजे मी तुला खरं सांगू याचं कारण हे आहे की मी कधीच इथे खूप सक्सेसफुल व्हायला किंवा नाव करायला किंवा मी काही इतिहास रचणारे रेकॉर्ड करणारे या कुठल्याही विचारधारेने काम न केल्यामुळे माझ्याकडे नेहमीच मुबलक वेळ असायचा क्या बात नाटकं कधी लिहिली गेली हे सुद्धा कळलं नाही म्हणजे तुम्ही शूटिंग चालू आहे सिनेमाचं आणि मध्ये वेळ मिळाला तिथे पण लिहिलंय म्हणजे मला तर आवडायचं शूटिंग अरे लवली म्हणजे आता आलो आणि याच्यावर खूप किस्सा आहे आशुतोष माझा मित्र आणि आमिर त्याचा प्रोड्युसर होता आणि आमिरला माहिती होतं की मी क्रिकेटर आहे पण मी नाही म्हणालो होतो फिल्मला तर आमिर मला म्हणाला होता अरे माझं होम प्रोडक्शन आहे क्रिकेटवर आहे तू कसं नाही म्हणतोय म्हटलं 6 महिने यार थिएटरपासून दूर राहावं लागेल तर दॅट्स नॉट पॉसिबल तर आशू मला म्हणाला होता अरे मी तुला तिथे छान रूम बनवून देईन तुझ्या रायटिंग टेबल असेल तू 6 महिने फक्त नाटकं लिही माझं शूटिंग मध्ये मध्ये कर पण तुम्ही क्रिकेटचा आता उल्लेख केला तर एकतर तुम्ही क्रिकेट खेळत असताना सुद्धा मी क्रिकेटर असून सुद्धा लगान तुम्हाला सोडावं लागला कारण 6 महिने नाटकाशिवाय तुम्ही नाही राहू शकत पण तुम्ही क्रिकेटच सोडलं नसतं समजा तर आज एक इंडियन मलिंगा आपल्याला बघायला मिळाला असता इंटरेस्टिंग इंडियन म्हणजे हेअरस्टाईलमुळे असं हो खरं क्रिकेटमध्ये काय होता इंटरेस्ट म्हणजे बॉलिंग बॅटिंग विकेट कीपर बॅट्समन होतो मी ओके आणि ओपन करायचं म्हणजे धोनीसारखा सिनेमा पण निघाला असता
आता म्हणजे तो पण विकेट किपर बॅट्समन. मॅच खेळायला गेलो, अगदी धोनीच्या फिल्म सारख्या म्हणजे त्याच्या की फायनल असल्यामुळे आमची शाळा सोडली गेली आणि आमचं कोएड, त्यामुळे मुलं मुली सगळ्या तिकडे. हा बरोबर. मुली बघायला आलेल्या मॅच. आणि त्यावेळी ती मॅच आम्ही जिंकलो आणि स्पेशल प्राईज फिल्डरला दिलं गेलं आणि तो फिल्डर मी, विकेट कीपर. त्यामुळे ती मॅच संपली, झालं सगळं मी विसरलो. ज्यांच्याकडनं कोणाकडनं शर्ट आणला होता, कोणाकडनं पॅन्ट आणली होती, बूट आणले होते, परत करून टाकले. बॅक टू खो खो, बॅक टू टेनिस बॉल क्रिकेट. आणि भाऊ म्हणाला, अरे पेपरात तुझं नाव आहे. म्हटलं काय रे, काय नाव आहे? अरे बॉम्बे टीममध्ये तुला सिलेक्ट केलं आहे. तर मी म्हटलं अरे पण मी गेलो नाही आहे सिलेक्शनला वगैरे. तो म्हणाले तुला विदाऊट सिलेक्शन सिलेक्ट आहे. त्यावेळची गंमत होती की नावं डायरेक्ट पेपरातच यायचं की आलंय. फक्त एकच घोळ झाला माझा तेव्हा. थोडा लहरी होतो मी, थोडा लहरी होतो म्हणजे मी विचारलं फक्त. माहिती नाही म्हणजे. त्याच ग्राउंडवर एक दिवस मला विचार आला की चायला एक दिवस रिटायर होऊन कुठेतरी काम करावं लागणार. म्हटलं असं काहीच करायला नाही पाहिजे की ज्याच्यातनं रिटायर व्हावं लागेल. आणि दुसऱ्या दिवशीपासून आय डोंट नो ॲट दॅट एज विच वॉज अराउंड 17-18 आय डिसाइडेड नॉट टू प्ले क्रिकेट. मला माहिती आहे चांगल्या अर्थाने ह्याला सर्किट म्हणतात. चांगल्या अर्थाने म्हणजे आपल्याकडे सर्किट शब्द काय काय वेळेला. हो मला कळलं. पण सर्किट यू आर ॲब्सोल्यूट. कारण असं ठरवणं दुसऱ्या दिवशी लगेच की नाही मला करायचंय म्हणून. तर सर्किटचा रोल पण तुम्हाला ऑफर झाला होता मुन्ना भाई MBBS मध्ये. पण तुम्ही सांगितलं की नाही मला तो करायचा आहे. नाही ॲक्च्युली मी नाही सांगितलं. कसं झालं माहिती आहे का की राजू तेव्हा भेटला मला. त्यांनी स्क्रिप्ट लिहिलं होतं आणि तो मला म्हणाला की तू ऐक. आय जस्ट लव्ड इट. आणि आम्ही एक तो ब्रिजचा सीन आहे तो त्याच्यात इम्प्रोव्हायझेशनही झाली. आधी शाहरुख करणार होता, मग शाहरुखचा काहीतरी घोळ झाला. मग शाहरुख आणि मी सर्किट असा क्लिअर होतं. मग शाहरुखचा घोळ झाल्यावर मग संजू आला. मग संजू होता तरी आय वॉज स्टील देअर. मग गाणं रेकॉर्ड झालं, त्याच्यात माझा आवाजही रेकॉर्ड झाला. ओके, इट वॉज इंटरेस्टिंग. आवाजही रेकॉर्ड झाला, सगळं काही झालं. आणि एक दिवस तारखा आल्या आणि त्या तारखा बघून मी थोडा वेडा झालो. कारण त्यांना 61 दिवस हवे. माझा ना नेहमी घोळ व्हायचा जेव्हा पण मला कोणी शूटिंगला बोलवायचं तर मला एवढे दिवस कोणी मागतं तेव्हा थोडा अजूनही मला अजून होतं की माझ्याकडनं एवढे दिवस एकत्र घेऊ नका. बरोबर, माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे. इमॅजिनच असं करावं असं वाटतं की संजय दत्त क्या बावा वगैरे आणि एक सर्किट आपल्यासारखं. तुम्ही कुठल्या स्टाईलमध्ये केला असत तो? म्हणजे अर्षदने तर त्याच्या तर धमाल होता. आय थिंक ही वॉज म्हणतो एखादी गोष्ट सक्सेसफुल व्हायला राईट कास्टिंग. मला वाटतं ही वॉज अ बेटर कास्टिंग. मला वाटतं मी केलं असताना तर इट वुड इट बीन फार मोर लिटिल बिट मोस्ट स्लॅपस्टिक असतं. मला वाटतं की माझ्यात ते आपण तपून ते आम्ही काय तेव्हापासून होतो की ऐसा चला तेरे को 6 का आकडा मारेगा तेरे को 9 नजर आएगा. मला ते असं करून ए आपण क्या कराय असं वगैरे काही करावं लागलं नसतं. आम्ही असताना तर फक्त आम्ही तेरे क्या बोलताय चल ना वंटास कम अरे चल ना अपन का क्या है तेरे को ऐसा 6 का आंकड़ा मारेगा तेरे को 9 नजर आएगा.